काल दिनांक 11 सप्टेंबर गुरुवार रोजी विविध प्रकारच्या मागण्यांसंदर्भात भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाला बंजारा समाजातील मुलं, बाया, प्रौढ व्यक्ती असे हजारोंच्या संख्येने समाज बांधव तहसील कार्यालयात धडकले होते। या संदर्भात विदर्भ दूतचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी गोपाल निकस यांनी श्री भारत राठोड यांना विचारले असता त्यांनी आमच्या बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार ST/SC मधून आरक्षण देण्यात यावे। सध्या आमच्या समाजाला VJNT मधून आरक्षण आहे, त्याचा आमच्या समाजाला काहीच फायदा होत नाही। आपल्या शेजारील आंध्र, कर्नाटक राज्यात आमचे सोयरे SC/ST मध्ये मोडतात, त्यांच्यासोबत आमचा रोटी-बेटी व्यवहार आहे आणि ते त्या आरक्षणाचा लाभ घेतात। मग आमच्यावरच अन्याय का? आमचे सोबत दुजाभाव का? जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर लाखोंच्या संख्येने आम्ही बंजारा समाज मुंबईवर मोर्चा नेऊ। त्यामुळे लवकरात लवकर आमच्या मागण्यांवर सरकारने विचार करून आम्हाला न्याय देण्यात यावा। मी गोपाल निकस, विदर्भ दूत, सदैव जनतेसोबत। आज तहसीलमध्ये एवढी गर्दी जमली, या गर्दीच्या अनुषंगाने मी सहज तहसीलच्या दारून चाललो होतो। आलो, माझं काही न्यूज कव्हर करण्याचा काही विचार नव्हता, परंतु एवढी पब्लिक पाहिल्यानंतर मला वाटलं नेमका प्रोग्राम काय आहे, त्या हिशोबाने मी आलो। तर मला नंतर इथं आल्यानंतर कळालं की बंजारा समाजाच्या वतीनं एक बुवा तहसीलदारांना निवेदन वगैरे, आंदोलन वगैरे यांच्या भरपूर मागण्या वगैरे आहे। आता आपण त्या संदर्भात थोडं जाणून घेऊ। सर, आपला परिचय काय? माझं नाव भारत रामराव राठोड। आम्ही सकल बंजारा समाज लोणार तालुक्याच्या वतीनं आज ही तातडीची एक बैठक ठेवली होती लोणारमध्ये की आम्हाला बंजारा समाजाला ST मधून हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण द्यावं, या मुख्य मागणीसाठी आज आम्ही या लोणार तालुक्यामध्ये लोणार तांडा येथे जमलो होतो। आणि आम्ही सरकारला तीच मागणी करतोय आणि ती विनंती करतोय की आम्हाला लवकरात लवकर, जसा मराठा समाजासाठी तुम्ही GR काढा, तसा बंजारा समाजासाठी लवकरात लवकर GR काढावा आणि आमच्या समाजाची जी मागणी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करावी। यापूर्वी आपल्या समाजाला कोण्या कॅटेगरीमधून आरक्षण वगैरे देण्यात आलेलं आहे का? आम्ही शेजारच्या राज्यामध्ये, जर आम्ही कर्नाटकला गेलो, आंध्र प्रदेशला गेलो, तमिळनाडूला गेलो, तर या सगळ्या राज्यामध्ये आम्ही SC/ST आहे आणि आम्ही इकडे VJNT ला आहे, OBC मध्ये केंद्रामध्ये मोडतो। पण आम्हाला हे आरक्षण नको VJNTचं, कारण की आम्ही आमचे सगळे व्यवहार आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्याशी आमचे रोटी व्यवहार, बेटी व्यवहार झालेले आहेत। आणि आम्ही आमची जी संस्कृती आहे ती एक प्राचीन आहे। आम्ही खेड्यात राहणारा समाज आहे, डोंगरात राहणारा समाज आहे आणि आमच्या समाजाला सुद्धा कुठेतरी न्याय हक्क भेटला पाहिजे, या मुख्य मागणीसाठी आज आम्ही लोणार तहसील कार्यालयावर आमचा एक मोर्चा, तातडीची बैठक आणि हे निवेदन आम्ही तहसीलदाराला दिलेलं आहे। आणि आपल्या मागण्या संदर्भात जर याच्यावर काही यांनी हालचाली जर तहसील कार्यालयामार्फत जर झाले नाही तर आपल्या समोरची वाटचाल काय राहणार आहे? आम्ही लाखोच्या संख्येने मुंबई गाठायला कमी करणार नाहीये। ही एक बैठकच त्याच्यासाठी ठेवलेली होती। आता प्रत्येक तालुक्यामध्ये या बैठकी होणार आहेत। सरकारला एक इशारा आहे की प्रत्येक तालुक्यात ज्या समाजाच्या बैठका होत आहेत, पुढचं एक खूप मोठं असं जन आंदोलन आम्हाला जर उभं करावं लागलं तर आम्ही नक्कीच मुंबई येथे उभं राहू। आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण बघत आहोत विविध चॅनलच्या माध्यमातून या आष्टीवर आपल्याला आंदोलन, मराठा आंदोलन असेल, आणखीन कोणते आंदोलन असतील, तर त्याच अनुषंगाने आता ही सुद्धा एक ठिणगी पेटलेली आहे। याच अनुषंगाने ही बातमी कव्हर करण्याचा विदर्भ दूत चॅनलच्या माध्यमातून आम्ही एक प्रयत्न केलेला आहे। मी गोपाल निकस, सदैव जनतेसोबत, विदर्भ दूत। धन्यवाद। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।